तळपायाची आग मस्तकात गेली. अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनल कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. आयकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बेनामी संपत्तीवर छापा टाकून ही संपत्ती जप्त केली होती. मात्र न्यायालयाने आता ही संपत्ती रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात त्यांच्या आयकर विभागाकडील संपत्ती मोकळी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना तळपायाची आग मस्तकात गेल्याचं म्हटलंय. अजित पवार यांना 1,000 कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली, तशी बातमी आज माध्यमांपुढे आली. खरंच सांगते, तळपायाची आग मस्तकाला गेली, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. तुम्ही आधी त्यांच्या मागे EOW लावणार आणि त्यानंतर मागे सगळ्या यंत्राला लावणार, इन्कम टॅक्सच्या रेड करणार आणि तुमच्या सोबत घेणार. अजित पवार यांना परत उपमुख्यमंत्री पद मिळालं, जे ते 6 वेळा भूषवतात. सो कॉल हे त्यांना पद दिलं गेलं. 1,000 कोटींची मालमत्ता परत दिली, तर अजित पवार आता इतर कुठे जातीलच कशाला? आणि यात जो सगळा फेर चाललाय ना, की यंत्रणांचा वापर करायचा, केसेस टाकायच्या, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचा आणि मग केसेस परत घ्यायच्या, हे चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि एकाच नाही तर सगळे पक्ष तेच आहेत, सगळ्यांच्या फायली त्यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जातंय याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे, असं म्हणत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केलाय. मला असं खूप वाटतंय की आता जनतेनं शुद्धीवर यायला हवं. बटेंगे तो कटेंगे नाही, हम साथ साथ लुटेंगे. हात जोडा, परत परत आपण बघतोय हेच यंत्रतंत्र वापरलं जात आहे आणि हे कुठेतरी आता थांबायला हवं, अशी साधही अंजली दमानिया यांनी जनतेला घातली आहे. आज अतिशय गंभीर विषय घेऊन मी तुमच्या पुढे आले आहे. ह्या महाराष्ट्रात शाळा नाही आहेत, कॉलेज नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत, रुग्णांना न्यायला ॲम्ब्युलन्सेस नाही आहेत, मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाही आहेत. काही मुलं पोहत जातात, काहींना ब्रिज इकडनं तिकडे जायला ब्रिज देखील नाही आहे. आणि अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालं आहे, त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करत आहेत. कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. कालच भालचंद्र नेमाडे पण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टी जी चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं. आत्ताच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला गेला, जाती जातीत, धर्माधर्मात जे युद्ध लावून दिलं जातं आणि लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम जे सगळे पक्ष एकत्र मिळून करतात, तर ते बटेंगे तो कटेंगे नाही आहे, सब साथ साथ लुटेंगे हा आहे त्यांचा खरा नारा. आणि ते कसं आहे हे मांडण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आली आहे. अजित पवार यांना 1,000 कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे, अशी जी बातमी आज माध्यमांपुढे आली. खरंच सांगते, तळपायाची आग मस्तकाला गेली. की चाललंय काय? तुम्ही आधी त्यांच्या मागे EOW लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार, इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार. 2021 जरंदेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत, ज्या सगळ्यांना माहिती आहेत, फायर पॉवर या कंपनीज ह्या सुनेत्रा पवार, अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत. त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले, पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात. तर झालं काय हा विषय? आज जी ते इन्कम टॅक्सनी जे 1,000 कोटीची मालमत्ता, ज्याच्यात मुंबईचं ऑफिस, दिल्लीचं घर, 27 जमिनी आणि जरंदेश्वर साखर कारखाना, या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या अटॅच केल्या होत्या, त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, विषय समजून घ्या. एक साखर कारखाना जरंदेश्वर SSK नावाचा साखर कारखाना जो होता तो 1999-2000 साली सुरू होतो. 2010 साली त्याचं NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट तो होतो. त्यांचं लोन प्रचंड
मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे त्यांचं ऑक्शन करतं. ऑक्शनमध्ये हायेस्ट बिडर कोण होतं तर गुरु कमॉडिटी नावाची एक कंपनी होती. गुरु कमॉडिटी ही 10 वर्ष बंद असलेली कंपनी, ज्याचे फक्त ऑथोराइज पेडअप शेअर कॅपिटल जे आहे ते पेडअप शेअर कॅपिटल 6.5 लाखाच्या आसपास होतं. ही गुरु कंपनीमध्ये सगळ्या कंपन्यांकडनं पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनी जी शेवटची त्या ऑर्डरमध्ये, आणि आज मी हे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या ऑर्डरमधून बोलतेय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.